मंडळी, तुम्ही पाहत असलेला हा व्हिडिओ कुठल्या दुर्गम गावचा नाही तर थेट वसमत तहसील ऑफिसचा आहे, जिथे नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी येतात, पण इथेच नागरिकांची अक्षरशः हेळसांड होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे। वसमत तहसील कार्यालयात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। टाकळगाव येथील 65 वर्षीय कौसाबाई सोनटक्के या वयोवृद्ध महिलेला कमरेपासून खाली पूर्ण अपंगत्व आहे। दोन्ही पायांनी चालता न येणारी ही महिला आपल्या सुनेचे आरोग्य कार्ड काढण्यासाठी किरायाची गाडी करून तहसील कार्यालयात पोहोचली। परंतु जेव्हा ती तहसील कार्यालयाच्या गेटवर पोहोचली तेव्हा तिला आत जाण्यासाठी साधा रस्ताही उपलब्ध नव्हता। गेट बंद असल्यामुळे या अपंग महिलेला थेट जमिनीवर घसरत तहसील कार्यालयापर्यंत जावे लागले। नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या कार्यालयात एका अपंग महिलेला अशी अमानवीय वागणूक मिळणे हे अत्यंत लज्जास्पद आणि संतापजनक आहे। दरम्यान तहसील परिसरात मागील अनेक महिन्यापासून अवैध वाळू उत्खनन प्रकरणात जप्त केलेले हायवा, टिप्पर आणि ट्रॅक्टर यांची रांग लावण्यात आलेली आहे। त्यामुळे मुख्य प्रवेशद्वार कायम बंद ठेवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। तर मग याचाच फटका मात्र सामान्य नागरिकांना बसत असून वृद्ध महिला आणि दिव्यांगांना तहसील कार्यालयात ये जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अपंग असतानाही मला घसरत कार्यालयात यावे लागले, याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पीडित महिलेने महसूल प्रशासनाला केला आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र महसूल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। आता प्रश्न असा आहे की नागरिकांसाठी असलेल्या तहसील कार्यालयातच नागरिकांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागणार असेल तर जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? अपंग महिलेला घसरत तहसीलमध्ये जावे लागते आणि प्रशासन मात्र गेट बंद करून बसते। वसमत तहसीलमधील या संतापजनक प्रकाराची चौकशी होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कश काय सुनाचं दुकान आहे? सुन ह्या वर्ष चालू होता हिंगोलीला चालू होता, ते डॉक्टर घरी आणून गोळ्या येईल तर आता जाग्यावर उठत येणार सुनेला उठत येणार तर म्हणून काही ना ते साडा साहेब तुमच्यासाठी दोन म्हणजे मावशी आता इथं काय करणार म्हणजे आणि आम्ही पटपट करतो म्हणून त्यानं वरून नोटीस दिली। बरं, सून बिमार आहे, तुम्ही काहून घसर राहिले? मी बी मग काय करू आता, मला कमरापासून असं उभंच राहील ना। मग आता कुठून घसरत आले? इथून गेट पासून आली, गाडीवर आली। गेटातून कसे आले? आलो बाबा, तशी काय करू आता, नाही काय कुठं गेलते एकदा? इथं तशी कधीपासून झाले असं? ते झालं 2 वर्ष। पायच बसले तर असं कमरापासून उभंच राहील ना कमरापासून। काय नाव आहे तुमचं? हो ना, कौसाबाई आहे, सोनटक्के, टाकळगाव। पगार चालू आहे का? नाही हो बाबा, पगार नाही, लाडकी बहीण नाही, कोणीच नाही, असं घरून हालात नाही ना, लगी पटलाकडे जाग्यावर बहीण। आणि आता आज ते नाही म्हणून आलो, काय करत नाही। कोण आहे? नातू आहे आता, लोकांची गाडी माझी बाहेर पटपट कोण आहे? झालं 2-3 वर्ष झालंय बघा, 3 वर्ष झालं। आणि जसं मग लग्न झालंय काय तसं त्या बुवा त्याचं कामाला त्या रामचंद्र पटलं द्यायचं तुम्हाला, त्यासाठी त्याचा सामन्यात लावा म्हणलं बोला। जसं लग्न झालंय तसं त्या बुवा त्या घरी, दुसरीकडे कुठंच नाही।
त्याच्याच घरी नाही त्याच्याच घरात, त्याच्याच घरी शेतात त्याच्याच शेतात त्याच्या 25 बाई घेऊन काम केलं आणि मग त्याला कळ ना पगार करायची. बरोबर तुम्ही म्हणता कळत नाही, कळत कुठं नसतंय काय हो. कळतं. मग पगार करून द्यायला मग आता आता हे संडास वगैरे हे ते सगळं हो माय ते कोंडवा सेट द्यायचं होतं की त्यानं समज केलंय इथे येतं. इथं भटीवर भटीवर काम करायला तलाठी पण इथं कोणाला ठेवा तुमका